आजपासून जिल्हा परिषद आणि खासगी शाळांच्या नव्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे। शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जोरदार स्वागत करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले होते। त्यानुसार गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या तुमसर येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। त्यानंतर बैलगाडीवरून मिरवणूक काढण्यात आली, तर विद्यार्थी शाळेत यावं यासाठी जनजागृतीपर गीतं देखील या मिरवणुकीमध्ये सादर करण्यात आली होती। हा एक नवीन उपक्रम आम्ही सुरू केला आणि मग मनात कल्पना आली की एक आगळा वेगळा काहीतरी उपक्रम घ्यावा, नवागताचं स्वागत करायचं आहे। पहिल्या दिवशी ते पोरं आपल्या शाळेमध्ये येत आहेत, नवीन आहेत, त्यांना शाळा म्हणजे काय हे अजून कळलेलं नाही आणि म्हणून त्यांचं एक जसं आपल्या घरामध्ये पाहुणा येतो किंवा एखादा नवीन व्यक्ती येतो त्याचं आपण खूप आनंदाने स्वागत करतो, तसं हे विद्यार्थी म्हणजे पुढील भविष्यात चांगले जागरूक नागरिक बनतील आणि या ठिकाणी आमचे विद्यार्थी जेव्हा आले तर त्यांचा आनंद द्विगुणित व्हावा म्हणून त्यांचा आम्ही पुष्पगुच्छ देऊन नवागताचं स्वागत केलं। त्यानंतर त्यांना गिफ्ट दिलं, त्याचप्रमाणे गणवेश मोफत पाठ्यपुस्तक हे सुद्धा आम्ही आजच्या पहिल्या दिवशी त्यांना देऊन त्यांच्या पाऊलखुणा या शाळेमध्ये उमटाव्या आणि त्यांना आवड निर्माण व्हावी शाळेबद्दल आणि गावात एक वातावरण निर्माण व्हावं। जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस रोडावत आहे, ती कशी वाढेल या दृष्टीनं हा एक अनोखा अभिनव असा उपक्रम आम्ही इथं राबवलेला आहे। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।